मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता नवीन अपडेट आलेली आहे। तर काय नवीन अपडेट आलेली आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळण्यास सुरुवात, पण मार्चचा हप्ता कधी मिळणार? अदिती तटकरेंनी सांगितली माहिती। हप्ता मिळण्यास लाडक्या बहिणींना सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात आहे, परंतु मार्च महिन्याचा जो हप्ता आहे त्याविषयी महिलांमध्ये संभ्रमण होते। तर याविषयी सुद्धा महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि कोणत्या तारखेला हप्ता मिळणार आहे याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। पुढे आपण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत। आता पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते। मात्र महायुतीचे सरकार सत्तेत येऊन जवळपास 4 महिने होऊन गेले, पण अद्यापही लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्याबाबतचा निर्णय झालेला नाही। त्यामुळे वाढीव अनुदान कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे। दरम्यान आता लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। तर पहा, महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांना आश्वासन दिले होते की महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना दिल्या जाणार आहे। परंतु महायुती सरकार येऊन 4 महिने झाले तरीही लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना सुरू करण्यात आलेला नाही आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना दिल्या जाईल असा निर्णयसुद्धा करण्यात आलेला नाही। आणि त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना आपल्याला 2100 रुपये कधी मिळणार अशी प्रतीक्षा महिलांना लागलेली आहे। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना फेब्रुवारी महिन्यामध्ये हप्ता मिळालेला नाही। तर महिलांमध्ये संभ्रमण निर्माण झाले होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्याला मिळणार की नाही मिळणार। परंतु फेब्रुवारी महिन्याचे पैसे वितरणाची सुरुवात झालेली आहे आणि फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या हप्त्याबाबतची पुन्हा नवीन माहिती समोर आलेली आहे। तर पहा, फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांना मिळण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितली आहे। 7 मार्च 2025 पासून फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून 12 मार्च 2025 पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचंही मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले। तसेच फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यात जमा होणार असल्याचंही मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे। तर पहा, फेब्रुवारी महिन्याचे पैसे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 7 तारखेपासून टाकण्यात येत आहे। म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 7 तारखेपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये टाकल्या जात आहे आणि ही पैसे टाकण्याची प्रक्रिया 12 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे। म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे। ज्या बहिणींना आले नसतील त्यांनासुद्धा येणार आहे आणि पुन्हा मार्चचे 1500 रुपये 12 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च हप्त्याच्या बाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। यामध्ये अदिती तटकरे यांनी म्हटले आहे की लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे आणि ही प्रक्रिया 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये व मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे। सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावं असं अदिती तटकरे यांनी म्हटले आहे। तर पहा, या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 7 मार्चपासून फेब्रुवारी महिन्याचे पैसे वितरित करण्याची सुरुवात झालेली आहे। आणि जसे की याआधी म्हटले गेले होते की फेब्रुवारी आणि मार्च
2 महिन्याचे पैसे एकंदरीत 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना फक्त 1,500 रुपये आल्याने महिलांमध्ये संभ्रमण आहे की तर मार्च महिन्याचे 1,500 रुपये आपल्याला कधी मिळणार आहे। तर याविषयी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी खुलासा केलेला आहे की फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे आणि ही पैसे वितरणाची प्रक्रिया 12 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे। म्हणजेच मार्च महिन्याचे 1,500 रुपये पुन्हा तुमच्या खात्यात जमा होणार आहे। फेब्रुवारीचे 1,500 जमा झाले आणि आता मार्च महिन्याचे 1,500 रुपये पुन्हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। असे एकंदरीत 3,000 रुपये तुम्हाला 12 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील, अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आता ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला आहे त्या महिलांनी नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा। येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्या प्रश्नाला उत्तर दिले जाईल। आता पहा लाडक्या बहिणींचा 2100 रुपये देण्याबाबतचा निर्णय कधी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने दिले असले तरी जाहीरनामा 5 वर्षासाठी असतो असे सांगत योग्य वेळी अनुदान वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत नुकतंच स्पष्ट केले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या 2100 रुपये देण्याबाबतचा निर्णय कधी होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे। तर पहा महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याविषयी जे म्हटले होते की महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 1,500 वरून 2100 रुपये महिना दिला जाईल। तर त्याविषयी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी खुलासा केला आहे की महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये जरी म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना आम्ही 2100 रुपये महिना देणार आहोत पुन्हा सत्तेत आल्यानंतर, तर सरकारने काढलेला जाहीरनामा जो असतो तो 5 वर्षाकरिता असतो आणि या 5 वर्षाच्या दरम्यान योग्य वेळी तसा निर्णय घेण्यात येईल की लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना देण्याची सुरुवात कधी करायची आहे, अशी माहिती या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। तर 2100 रुपये तर लाडक्या बहिणींना सध्या मिळणार नाही, परंतु फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे वितरणाची सुरुवात 7 तारखेपासून करण्यात आलेली आहे। म्हणजे 7 मार्चपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची सुरुवात झालेली आहे। बऱ्याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमासुद्धा झालेले आहे आणि हे वितरणाची प्रक्रिया 12 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे। ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झालेले आहे त्या महिलांना पुन्हा 1,500 रुपये जमा होणार आहे। म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च 2 महिन्याचे 3,000 रुपये तुम्हाला 12 तारखेपर्यंत मिळून जातील, अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।